शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे। त्यासाठी अगदी सकाळपासूनच या ठिकाणी हे शिवसैनिक आलेले बघायला मिळतात। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। तुम्ही कुठून आल्या? मॅडम, मी तुळजापूरून आलो। कट्टर शिवसैनिक सिद्धरामप्पा कारभारी आज शिवतीर्थावर उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी पूर्ण अखंड महाराष्ट्र उसळला आहे। मी सुद्धा तुळजाभवानीच्या पुण्यपावन नगरीमधून पुन्हा एकदा उद्धव साहेबांचं सरकार महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तर आलंच पाहिजे, पण पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये यायलाच पाहिजे म्हणून मी आई तुळजाभवानीला साकडं घालून आज मी शिवतीर्थावर आलो। याचं कारण असं आहे मॅडम, हे भाजप महायुती भाकड जनता पक्ष आज जे आपल्या कंपन्या गुजरातला नेऊ पाहत आहेत, आज जे आपल्या महाराष्ट्राची दयनीय अवस्था या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे ही महाराष्ट्राला अशोभनीय आहे। ज्या उद्धव साहेबांनी अशा पूर परिस्थितीच्या काळात शेतकऱ्यांची विना मागणी नसताना सुद्धा 2 लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलं, ती दानत आजच्या या मुख्यमंत्र्याची आहे का, हा माझा या तुमच्या माध्यमातून त्यांना सवाल आहे। आज तुम्हाला वाटतं की म्हणजे उद्धव ठाकरे एक दिशा देतील? कारण दरवर्षी खरं तर दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिवसेनेतर्फे एक दिशा देण्यात येते कार्यकर्त्यांना। हो मॅडम, अगदी आज महाराष्ट्राची दशा होत आहे। आज महाराष्ट्रामध्ये खरं पाहता तर पूर परिस्थिती आहे। सन्माननीय उद्धव साहेबांनी गावखेड्यात जाऊन नदी लोकांचे घरं पडले, त्या घरात जाऊन त्या कुटुंबाला आर्थिक मदत केलेली आहे, याचा साक्षीदार आम्ही स्वतः आहेत। आणि आज उद्धव साहेब महाराष्ट्राला दिशा देणार आहेत, महाराष्ट्रासह देशाला सुद्धा उद्धव साहेब दिशा देतील। तुम्हाला काय वाटतं आज काय होईल? आजच्या मेळाव्यामध्ये काय नेमकं उद्धव ठाकरे सांगतील? आता लोकांच्या मनात असं म्हणणं आहे की एकत्र भाव जर आले तर काहीतरी देशाचं आपलं काहीतरी चांगलं होईल असं एक सगळ्यांना वाटतंय। मला वाटतं की आजच्या व्यासपीठावर दोन्ही भावांनी एकत्र यायला हवं। आता लोकांचं तेच म्हणणं आहे की यावं असं लोकांचं म्हणणं आहे। आता ती एकत्र काय होते आज कळेल। मराठी भाषेच्या दिनाच्या निमित्तानं खरं तर हे दोन्ही भाऊ एकत्र दिसले होते। पुन्हा एकदा ते चित्र पाहण्याची इच्छा आहे। हो मॅडम, 100% 2 भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रासह मुंबई महानगरपालिका काबीज करणं काही अशक्य नाही। 100% ठाकरे कुटुंबियाच्या पाठीशी महाराष्ट्र आणि मराठी माणूस एकजुटीने ताकदीने ठाकरे कुटुंबियाच्या पाठीशी 100% उभा राहील, याची मी खात्री आई तुळजाभवानीच्या साक्षीने आणि पुण्यपावन नगरीतून आल्यामुळे आपणास देऊ इच्छितो। तुम्हाला वाटतं दोन्ही भावांनी एकत्र यावं? हो, एकत्र यावं आणि तोच आपल्या महाराष्ट्राचा खरंच हे तेव्हाच महाराष्ट्र पुढे जाईल, सगळ्या गोष्टीत पुढे जाईलच। पण दसरा मेळावा आहे, खरं तर दसरा मेळाव्याच्या निमित्तानं सगळेच हे शिवसैनिक तुम्ही दरवर्षी येता? हो दरवर्षी कराडवरून आलोय आम्ही। पण मग उद्धव ठाकरे दरवेळेस एक नवी दिशा देतात, नेमकं शिवसैनिकांनी काय करावं आणि कुठली भूमिका घ्यावी या संदर्भात भाष्य करतात। तुम्हाला वाटतं आजच्या भाषणामधून काहीतरी एक नवीन ऊर्जा मिळेल? भेटणार 100% भेटणार। आता असं झालं, इलेक्शन सगळं आता जवळजवळ आलेलं आहे आणि आज जर फायनल जर झालं तर आपल्या इथं असं होईल की जणू सोन्याचा पाऊस पडला असं मला वाटतं। आमची भावना आहे मॅडम। नक्कीच आपण बघतोय की एकीकडे विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिक दरवर्षी या ठिकाणी शिवाजी पार्क परिसरामध्ये येतात, मैदानात येतात आणि अर्थात भाषणाद्वारे त्यांना एक नवीन दिशा देखील मिळते। मात्र जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर नक्कीच सोन्याचा पाऊस पडेल अशी भावना या ठिकाणी या शिवसैनिकांनी व्यक्त केलेली बघायला मिळते। कॅमेरापर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। शिवसेना कोण आला रे, कोण आला? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राज साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।